उन्हाळा स्पेशल आंब्याचं पन्हं बनवणार आहोत. चला तर मग कुकरमध्ये आपण आंबे उकळायला ठेवून देऊ. तर इथे मी कुकरमध्ये पाणी घालून 2 शिट्या लावून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता इथे आंबे छान शिजलेले आहे. आता हे आंबे आपण काढून घेऊ आणि या आंब्याचा आपण गर काढून घेऊ. उन्हाळ्यामध्ये पन्हं मस्त वाटते. तर बघू शकता अशा प्रकारे मी चम्मचच्या सहाय्याने सर्व आंब्याचा गर काढून घेत आहे. बघू शकता एवढं हे आंब्याचा गर तयार झालेला आहे. आता मिक्सरमध्ये हा गर आपण बारीक करून घेऊ. बघा किती मस्त हा अगदी प्लेन असा गर तयार झालेला आहे. आता या वाटीने आपण हा गर तयार झालेला गर मोजून घेऊ. तर इथे हा गर आहे ना 2 वाट्या झालेला आहे. तर आंब्याच्या गराच्या डब्बल आपल्याला गूळ घ्यायचा आहे. गूळ छान मी बारीक चिरून घेतलेला आहे. आता या तयार झालेल्या आंब्याच्या गरामध्ये आपण हे गूळ टाकून देऊ आणि छान रवीने हे घोटून घेऊ. छान मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे आपण हे पन्हं बनवून ठेवलं फ्रीजमध्ये तर 2-3 महिने अगदी राहू शकते. खराब होत नाही आणि वाटेल तेव्हा आपण हे पन्हं पिऊ शकतो. मस्त एकजीव करून घ्यायचं आहे गूळ आणि पन्हं आंब्याचं पेस्ट. अगदी सोप्या पद्धतीने हे आंब्याचं पन्हं तयार होते आणि उन्हातून घरी आला आणि असं थंडगार पन्हं मिळालं तर खूप छान वाटते. आता विलायची पूड टाकू. चवीनुसार मीठ घालू. बघू शकता इथे आपलं आंब्याचं पन्हं तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता मस्त हे एकजीव करून घेतलेलं आहे. बघू शकता मस्त प्लेन असं हे आंब्याचं पन्हं तयार झालेलं आहे. आता एका ग्लासमध्ये आपण हे पन्हं टाकून देऊ. जेवढं वाटते तेवढं आपल्याला टाकायचं आहे. तर इथे मी 2 ते 3 चम्मच इथे टाकून देत आहे. फ्रीजमध्ये अशा प्रकारे हे स्टोअर करून ठेवू शकतो. आता छान थंडगार या ग्लासमध्ये पाणी घालू. इथे आपलं पन्हं तयार झालेलं आहे. वरून आईस क्यूब घालू. छान मिक्स करून घेऊ. बघा कलर किती मस्त आलेला आहे. गुळाचं पन्हं प्यायला खूप मस्त वाटते. नक्की तुम्ही करून बघा. आता मस्त थंडगार असं हे पन्हं तयार झालेलं आहे. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वरून पुदिन्याची पानं घालू. बाय बाय.